राधे राधे. जय एकविरा. संध्याकाळी जेवणाची तयारी. अन्विक पण शाळेतून आलेला, त्याला पास्ता करायला घेतला आणि बरं खिचडी भात करते. सोमवार पण एक टाईम उपास असतो आमच्या घरात. फ्लावर, मटर, अशी फरसबी, थोडीशी बटाटा असा कापून घेतलेला, गाजर पण होता आणि तेलामध्ये राई जिरा घातला, खडे मसाले आणि मिरची अशी चेचून घातली त्यामध्ये, बिना कांदा लसणाचं आहे. आणि हळद, धणा पावडर, थोडासा मसाला, गरम मसाला मिक्स केला असा तेलामध्ये. आणि त्याच्यानंतर ही भाजी घातली, त्याच्यामध्ये पूर्ण टॅमॅटो घातला आणि तांदूळनं मी अशी जरा आधी शिजवून घेतलेले. ही भाजी आधी शिजवून घेतली अशी मी, आणि आडकच्चे असे जरा शिजवलेले. एकीकडे ही भाजी पण जरा शिजली, मग आडकच्चा हा भात शिजवलेला त्याच्यामध्ये मिक्स केला, थोडंसं पाणी घातलं आणि वाफेवर असा ठेवला. मस्त असं सुट्टा पण होतो. तर कधी कधी करते असं म्हणजे. आणि एवढं भाजी करायला घेतली, गवारची भाजी करते बरं, सुकी अशी. जरा ओला खोबरा, कोथिंबीर मिक्सरला अशी वाटून घेतली, तेलामध्ये राई जिरा घातला आणि ओला खोबरा कोथिंबीरचा असं तो वाटण घातला त्यामध्ये, कारण की बिना कांदा लसणाचं आहे. मग असंच वाटण केला मी, कढीपत्ता वगैरे घातला आणि आपला हळद, धणा पावडर, लाल मसाला. लाल बरं भाजी करते, कारण की खिचडी अशी पिवळी होती बरं, भाजी लाल करते. गवार घालून त्यात पूर्ण अशी मिक्स केली आणि थोडासा उगाच पाणी घातला बरं भाजी जरा शिजायला, कारण की मला सुकीच करायची होती. मग जरा वाफेवर अशी भाजी ठेवली शिजत. भात पण एकीकडं मस्त असा झाला आणि भाजी पण झाली, कोथिंबीर घातली त्यामध्ये आणि एकीकडे खिचडी भात पण झाला सगळा. आणि त्याच्यानंतर मी भांडी होती ती घासली जराशी आणि नंतर शिरोळ्याची भाजी करायला घेतली, अशी गोल गोल कापलेले शिरोळ्या आणि बेसन घेतला, त्यामध्ये हळद, धणा पावडर, मीठ वगैरे घालून असं मिक्स केलं. इकडं भजी करायला घेतले. बरं आता काहीतरी भजी पाहिजे बरं, कारण की दुसरं काही तर केलं नाही बरं. हेच बरं, बाबांच्या भाकरी पण होत्या बरं, आम्हाला बरं आता असंच भजी येते करते बरं. कधी कधी असं साधं बरं वाटतं खायला. आणि त्यानंतर इकडं भजी पण झाली, स्लोवच करायला लागतात, मस्त कुरकुरीत होतात. त्यानंतर भगवंताला नैवेद्य काढा घेतला, देवाला असं श्रीखंड थंड थंड काढला आणि नंतर भगवंताला भोग वगैरे दाखवला, प्रार्थना वगैरे केली. आणि त्याच्यानंतर काय आम्ही लगेच जेवायला बसत नाही. इडल्यांचा पीठ करायचा होता, संपलेला. आणि बाबांना कसं त्यांचा हार्टचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे असं साधा नाश्ता लागतं त्यांना, मग एक एक दिवस आड असा द्यायला लागतं. म्हणून इडल्यांचं पीठ आम्हाला लागतं, कारण की दुसरं काय हेवी नाश्ता त्यापेक्षा हे बरं आहे ना, एकदम हेल्दी पण असतं आणि खातात पण ते आवडीच समजा. चला मग, राधे राधे.